भयंकर हत्येच्या घटनेनं माळशिरस हादरले। खरं तर तरुणाला निर्वस्त्र करून गरम सळ्यांचे चटके देत हत्या करण्यात आली आहे। माळशिरसच्या पिलीवेतील ही धक्कादायक घटना असून हा सगळा प्रकार अनैतिक संबंधातून झाल्याचा संशय व्यक्त केला जात असून या तरुणाचा छिन्नविच्छिन्न मृतदेह वनविभागाच्या क्षेत्रात निर्वस्त्र अवस्थेत आढळून आला। तरुणाच्या शरीरावर गंभीर जखमा असून तोंडातून रक्त, लोखंडी सळईच्या चटक्यांच्या जखमा या देखील ताज्या होत्या। या प्रकरणी माळशिरस पोलिसांनी एका तरुणीस आणि अल्पवयीन मुलास ताब्यात घेतले। तर या प्रकरणावर जितेंद्र आव्हाड यांनी प्रतिक्रिया दिली, ऐकूयात। मारणं मार खाणं हे आता महाराष्ट्रामध्ये दर 15 मिनिटांनी घडतंय हो। कोण लातूरमध्ये कोणाला मारतंय, कोण बीडमध्ये कोण कोणाला मारतंय, कोण माळशिरसमध्ये कोण कोणाला मारतंय। आता मारामारी आणि खून आणि हे काय नवीन राहिलेलं नाही। धार्मिक तेढातून हे निर्माण झालेलं आहे असं मला वाटत नाही। हे धार्मिक तेढात झालं, बाकी सगळ्या मारामारी या झाल्या आहेत त्या काही धर्माभिमाच्या नावाने झाले नाही, सगळ्या वसुलीच्या नावाने झाले। आणि महाराष्ट्रातली कायदा सुव्यवस्था बघितली तर लोकांची पोलिसांबद्दलची भीतीच गायब झाली आहे। रस्त्यावर मर्डर होत आहेत, रस्त्यावर मर्डर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।